2019 साली आमदारकीची इलेक्शन लागली. अण्णा उभारले. अण्णांनाही जनतेनं तितकंच प्रेम दिलं. बरोबर. कारण त्यांची शेदोरी होती. 25 वर्ष समाजकारण करत होते आणि स्वच्छ चरित्र्याचे प्रतिबिंब म्हणून ते ओळखले जायचे. त्याच्यामुळं जनतेने त्यांना कौल दिला. त्याच्यानंतर दुर्दैवानं ते 2.5 वर्षात आपल्यामधून निघून गेले आणि पुन्हा त्यावेळेला आईसाहेब नगरसेविका होत्या. त्या नगरसेविका भाजपकडून होत्या आणि अण्णांनी काँग्रेसमधून उमेदवारी लढवलेली बरोबर. आणि पोटनिवडणुकीमध्ये कुणा झेंडा काँग्रेसचा घेऊन त्या निवडणूक लढल्या, त्या निवडून आल्या आणि त्याच्यानंतर तिथेही त्यांना यश मिळालं. बरोबर. हे सगळं यश फक्त जनतेच्या प्रेमामुळं, जनतेची जी निष्ठा आहे अण्णांबद्दल, जनतेला आपण जे काय समाजकारण केलेलं आहे आणि निस्वार्थपणे मदत केलेलं आहे, बरोबर. त्या शेवजावरच जनतेने त्यांना चांगली मताधिकारी दिली. कारण अण्णांना जेवढे मत पडले तेवढेच वहिनीसाहेबांना मत पडले. दोघांचंही लीड बघायला गेलं तर दोघांचंही 1000-2000चा फरक होता. म्हणजे ते प्रेम कायमस्वरूपी टिकून राहिलं. बरोबर.